राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे आजोळ म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी हे गाव जे दुर्लक्षित राहिलेलं आहे. त्या गावातील पापनस हे मंदिर आहे, ज्या मंदिराचा जीर्णोद्धार आपल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. त्या मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. हा मागे जो दिसतोय हा बालाघाट आहे. बालाघाटाच्या पर्वतरांगेमध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे छोटंसं गाव, छोटंसं म्हणता येणार नाही, खूप मोठं आहे. हे मोठं गाव आहे चोराखळी. त्या गावाला आज मी भेट दिलेली आहे आणि ह्या मंदिराबद्दल, इकडे जे मंदिर आहे त्या मंदिराबद्दल आणि ह्या गावाबद्दल आपण थोडीफार माहिती घेऊया. धाराशिव जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहासाचा मौल्यवान ठेवा म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेले चोराखळी येथील पापनाश मंदिर. ही एक पुरातन मूर्ती आहे विष्णूची. ही निजामाच्या राजवटीत की बाबा ज्यावेळेस हिंदू मंदिराचं नुकसान करण्यात आलं त्यावेळेस ह्या मूर्तीची तोडफोड केलेली होती. ही अर्धी जी आहे ही हा बाण हा ओरिजिनल आहे आणि ह्या इथून ही मुंडकं तोडलेलं होतं. ही फार प्राचीन मूर्ती आहे. पापनाश मंदिर हे भगवान शंकराला समर्पित एक प्राचीन मंदिर आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्या एक राणी नव्हत्या, तर धर्म, न्याय आणि विकास यांचा सुंदर समन्वय साधणाऱ्या भारतातील आदर्श महिला शासक होत्या. अहिल्याबाईंच्या काळात धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे हे केवळ श्रद्धा नव्हे तर संस्कृती जपण्याचे कार्य होते. 1956 ते 62 या कालावधीमध्ये चोराखळी गावचे पहिले सरपंच मनोहर पंत मारुती मैदान यांचे मित्र हरिबा गुडे यांच्या स्मरणार्थ नंदी भेट दिली. दगड आहे. मंदिरात प्रवेश केला की चंदनाचा गंध उघडून हा महादेवच्या मंदिरात लावला जातो. मंदिराला नंतर आपल्या स्वतःच्या कपड्याला लावला जातो. वर चंदनाचा पुतळा आहे. हा पुरातन इथं फिक्स आहे हे. फिक्स आहे. फिक्स पहिल्यापासून हा दगड आहे त्याचा. थोडस मध्ये मी जाऊन हे हेमाडपंथी बांधकाम आहे पूर्ण दगडी. ही भाविकांनी याला कलर दिलेला आहे. हे जुनं हेमाडपंथी बांधकाम आहे. या इथे एक शिलालेख आहे, पण आणखीन तो वाचला गेलेला नाही. होळकर राजघराण्याचे अभ्यास रामभाऊ लांडे यांनी ह्या शिलालेखाचा शोध लावला. त्यांनी येऊन इथला कोपरा दगड ना दगड चाळ त्यावेळेस त्यांना इथे दिसून आलं निदर्शनास की बाबा इथे एक शिलालेख. गर्भगृहात प्रवेश करताना असा एक शिलालेख आपल्याला दिसतो, जो अजूनही वाचला गेलेला नाहीये. आत प्रवेश करताच मनात एक वेगळीच प्रसन्नता आणि शांतता जाणवते. मंदिराचे दगडी बांधकाम अत्यंत भक्कम व कलात्मक असून त्यातून प्राचीन स्थापत्य कलेची झलक दिसते. गर्भगृहातील पिंडी साधी पण प्रभावी स्वरूपाची असून तिच्याकडे पाहताच भक्तिभाव जागृत होतो. जय पापनास ते लिंग म्हणजे रामाने स्थापना केलेलं आहे आणि खाली पाण्याचे लिंग बघितलेलं आहे ते रामाच्या आधीचं लिंग आहे. रावणासुर राम जाताना थांबलेले होते ते खालच्या लिंगाजवळ थांबलेले. तिथनं लक्ष्मण आपण पाप म्हणाल्या पुढचा पर्याय काढण्या पाहिजे. मग शेषाचा अवतार दाखवलेला आहे खाली. त्या शेषाच्या अवतारात लक्ष्मण निघालेले होते. मग पहिले ऋषीमुनीचा तिथं खावा राहत होते ऋषीमुनी. मग त्यांनी 3 गंगेचा उगम करायला लावून तिथं वाद्या पिंडीला अभिषेक केला आणि त्याला वाद्येश्वर नाव दिलं आणि त्याला पापनास नाव दिलं. जिथं आपण आता राम गेले तिथनं कुठे गेलो तर असे 3 ते 4 पापनास आहेत. जिथं डबल लिंग आलं तिथं पापनास म्हणून नाव दिलेलं आहे. आणि ते आमच्या मंदिराचा उद्धार म्हणजे अहिल्याबाई होळकरनं केलेला आहे. आणि अहिल्याबाई होळकर जितके रामाचा म्हणजे महादेवाचा पहिला भक्त कोण होता तर रामाच्या नंतरचा भक्त कोण झाला तर अहिल्याबाई होळकर झाला. पूर्ण भारत देशात श्रीलंका ते त्या टोकापासून जितके लिंगाच्या स्थापना रामाने केल्या तितक्या अहिल्याबाई होळकरनं पूर्ण लिंगाच्या स्थापना केल्या. ती मटेरियल किती हार्ड आहे आज पण निघत नाही. आपलं कॉन्क्रीटचं बांधकाम केलेलं लय झालं 50 वर्षांना तर त्याचं पोपडं निघायचं चालू होतं. आज ह्याला कमीत कमी 250 वर्ष होऊन गेले ती बांधकाम. म्हणजे हवा येण्यासाठी महाराज पुन्हा भोलेनाथ महाराज पुन्हा
तपकिरी महाराज म्हणून. तपकिरी महाराज म्हणजे मोठं त्यांचं संस्थान आहे. तिथं काय दिवस ती राहिलेली इथं त्यांची आमची ती संन्यासाची जागा आहे. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या किंवा जीर्णोद्धार केलेल्या मंदिरांच्या बाह्य भिंतींवर त्यांची ओळख दर्शवणारे एक खास चिन्ह आढळते. भारतवर्षामध्ये होळकरशाहीमध्ये अहिल्यादेवी होळकरांनी जेवढ्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तेवढ्यामध्ये हे चक्रासारखे सिंबॉल तुम्हाला बघायला मिळतं. बघायला मिळते. तिथं होळकराचा अंश आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही सिंबॉल बघायला मिळते. काश्मीर ते कन्याकुमारी आणि अटक पासून कटक पर्यंत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ही सिंबॉल बघायला मिळते. हा, जिथं जिथं अहिल्यादेवी होळकरांनी काम केलेलं आहे ह्या दगडावर ही अशा पद्धतीने त्याच्यावर फुटी खुटी ह्याच्यात फिट बसायची, ह्या पद्धतीचं पूर्ण आतमध्ये बांधकाम. मंदिराच्या मागील बाजूस निसर्गरम्य असे सुंदर दृश्य आहे. तेथे एक बारव असून त्या बारवेत एक छोटे मंदिर आणि पिंडी आहे. या ठिकाणी निसर्ग सौंदर्य आणि आध्यात्मिक शांतता यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. श्रावण महिन्यातल्या द्वादशीला इथं खिरीचा प्रसाद बनवला जातो. पहिलं 7 कलाया इथे शिजत होत्या, आता 2 कलाया इथं ग्रामस्थाकडून शिजवल्या जाते आणि महाप्रसाद वाटला जातो. पाण्यातील मंदिर अतिशय मनमोहक आहे. या ठिकाणी भक्ती आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाप जाणवतो. तसेच येथे भक्ती निवासाची सुविधाही उपलब्ध आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ही बनवलेली बारव आहे. अखंड पाषाणामध्ये बनवलेली बारव. ती जी समोर दिसते ती पिंड सध्या अखंड पाषाणामधली आहे. की परळीचे वैजनाथ, परत औंढा नागनाथ या मंदिरासोबत या पापनास मंदिराचा पण जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकरांनी केलेला आहे. किती वर्ष झाली? 250 वर्ष, कमीत कमी 250 वर्ष. ही जी समोर उभी दिसती ती शंकराची तांडव करतानाची उभी मूर्ती आहे. शक्यतो ही कुठं पाहायला मिळत नाही. एक तर उज्जैनला एक आहे आणि इथं चोराखळी इथे ही शंकराची मूर्ती आहे उभी तांडव करायला. आणि ह्या जे विरगळ आहेत हा चोराखळीचा जुना इतिहास आहे. हा जो आहे तो सतीचा हात आहे. जी कोणी की बाबा वीरमरण पावल्यानंतर त्याच्यासोबत सती गेलेली आहे तो हा सतीचा हात आहे. होळकर राजघराण्याचे इतिहासकार रामभाऊ लांडे यांच्या मते हा जो इथं दगडावरती जी शिल्प दिसते हा चोराखळीचा इतिहास आहे. आणि हा कमीत कमी 1000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. इथे एक सोनबा धनगर आलेला होता आणि त्यानं ही सोनाखळी ही गाव वसवलेलं आहे. ही जी पूर्ण जी कलाकृती दिसती ही बाबा शिल्प जी आहे ती विरगळ ह्याच्यातनं ह्या चोराखळीचं वैभव दिसतंय आपल्याला, पण दुर्लक्षित राहिलेलं आहे. ही जी पाणी दिसतंय तुम्हाला गायमुखातून ही पुढं पापनास टेकडी आहे. पहिल्या काळात त्या टेकडीवरती लिंबू जर ठेवलं महादेवाच्या पिंडी खाली तर माणूस खाली पर्यंत लिंबू इथे येतो. कुठून म्हटलं? टेकडी येताना जी तुम्हाला डाव्या हाताला टेकडी लागली त्याच्यावरती एक पिंड होती आणि पिंडी खाली लिंबू ठेवलं की ती ऑटोमॅटिक तिथं खाली सोन्याचा आड आहे म्हणते ती, त्याच्यातून ती लिंबू आपण यायच्या अगोदर इथं पाण्यात येतो. पाणी तिकडे जात नाही. ही नागशिळा. हे पाण्यातील मंदिर स्थानिक लोकश्रद्धेनुसार प्राचीन काळात बांधले गेले असल्याचे मानले जाते. या मंदिराची स्थापना कथामध्ये श्रीराम प्रभुचंद्रांनी केली.
मंदिर पाण्यात स्थित असून त्याच्या बाजूला एक कठडा जागा आहे. या जागेवरून मंदिराभोवती गोलाकार भ्रमण करता येते. शांत वातावरण आणि निसर्गातील पक्ष्यांचा मधुर आवाज मन प्रसन्न करतो आणि येथे आल्यावर भक्ती तसेच शांतीचा अनुभव एकत्रितपणे मिळतो. ही अखंड पाषाणामधली ही महादेवाची पिंड आहे. पाषाणात बनवली, पूर्ण पाषाणात आहे. ही अशी काही ठेवलेली नाही, पूर्ण अखंड पाषाणातली आहे. पूर्ण पिंड हे देव बाप्पा घ्या बाई. साफ कर. जवळ आहे दमाने. होळकर राजघराण्याचे अभ्यासक रामभाऊ लांडे व इतिहास संशोधकाच्या मते ह्या परिसरात हजारो वर्षापूर्वी रक्तरंजित झालेला हा परिसर आहे. त्याच्यामुळं की ह्या भूमीची शांती करण्यासाठी इथं महादेवाची स्थापना झालेली आहे. आणि हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आजोळ असल्या कारणाने की अहिल्यादेवी होळकरांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. ही जी बारव बनवलेली आहे ह्याचं आउटलेट जे आहे ते इथं होतं. आता त्याच्यावरची दगड निघाली. पहिलं काय दिसत नव्हतं, काय नव्हतं. पण पाण्याची लेवल, मंदिर आणि ही परिसर जर विचार केला तर त्या काळची इंजिनिअरिंग काय पद्धतीची होती आणि किती हुशार माणसं. एवढं मोठं हातानं बनवलं. हो, हातानं फोडलेले आहे दगड. त्यावेळेस काय प्लास्टिक वगैरे काहीच नाही. छनी आणि हातोडीनं बनवलेला हाता लावून. इथलं पाणी आणि काशी विश्वनाथाचं तिथलं पाणी जर चेक केलं तर सेम तुमचं जी लॅब मध्ये चेक करते ती त्याच्यात ही सेम टू सेम आहे. एक जणांनी इथलं पाणी नेऊन चेक केलं. ती तुळशीदास महाराजांची समाधी. त्यांचा जन्म मृत्यू ह्याची कुठेही नोंद नाही. त्यांचा एक फोटो आपल्याला मंदिरात पाहायला मिळतो, तेवढाच आहे. चिमाबाई यांची समाधी. चिमाबाई ह्या चोराखडीतल्याच होत्या. त्यांची समाधी सेवेकर. येऊन राहिलेली जी साधू आहेत त्याच्यातलीच एक लक्ष्मण महाराज गादीचे शिवेकरी. ह्या जी विरगळ आहे त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये चोराखळी इतक्या विरगळ ज्या काळात की लिखाणकाम नव्हतं त्यावेळेस ह्या गावचा इतिहास लिहून ठेवलेला पहिल्या पूर्वीच्या लोकांना, पण दुर्लक्षित राहिलेला. ही महादेवबुवा यांची समाधी आहे. महादेवबुवा यांनी इथं जिवंत समाधी घेतलेली. ही आत्मानंद स्वामींची समाधी, आत्माराम हरिहर संत यांची ही समाधी आहे. असंच फिरत फिरत हे चोराखळीमध्ये आले, इथं आले आणि त्यांचं मन इथं रमलं. ती शेवट पण त्यांचा इथंच झाला. त्यांचं शिक्षण LLM and त्यांना भारतातल्या सगळ्याच भाषा येत होत्या आणि भारताच्या बाहेरच्या बी 2-3 भाषा चांगल्या येत. ही भोलेनाथ महाराजांची समाधी. हे इथल्या गादीचे शेवटचे वारस म्हणायचं भोलेनाथ महाराज. रिद्धी सिद्धी प्रसन्न. 22 डिसेंबर 1993 ला यांना देवाज्ञा मिळाली. त्याच्यानंतर ह्या गादीवर आणखीन कोण पण बसलेलं नाही.
उत्तर भारतातनं हत्तीचा झुंड घेऊन मोठमोठे साधू आले, पण त्यांनी पण इथं बसण्याची हिंमत दाखवली. ही त्याची भरपूर झाडी हे होती महाराजाच्या निधनानंतर 1 वर्षाच्या आत सगळी मोठमोठी झाडी, आंब्याचे वृक्ष म्हणा, जांभळीचे अशी फळझाड होती मोठमोठी, ही लोप पावली. ही आडबंगनाथ महाराजाची समाधी. ती आम्ही लहानपणी असताना महाराज इथं फिरत फिरत आलते चोराखळी इथं, आणि इथंच त्यांचा शेवट झाला. महाराजांना नंबर 1 प्रकारची इंग्लिश येत होती. त्यांचं कधीच बाबा की त्यांचा पत्ता बी सापडला नाही. बाहेरची लोक येते ती हे बाबा आमचे आहेत म्हणून आणि जाते ती. बऱ्याच प्रकारच्या हम्म. भाषेचं ज्ञान अवगत होतं हा, त्यांना. भारतातल्या सगळ्या भाषेचं ह्यांना पण ज्ञान अवगत होतं. इंग्लिश एकदम फाड 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 बोलायचे.